आदरणीय अतुलजी सावे साहेब, आपण अनेक मागणी आहे. आमची मागणी काही कुठे मोठी नाही, कुणाच्या ताटातलं आम्हाला हिसकावून घ्यायचं नाही. आमचं जे 29% असणारं आरक्षण आहे हे अबाधित राहिलं पाहिजे. यासाठी आम्हाला आपल्याकडून आणि राज्यपालांकडून लेखी पत्र हवे आहे. आणि ज्या 54 लाख नोंदी मागच्या दाराने रातोरात वाटप करण्याचं काम सुरू आहे, या तात्काळ बंद झाल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या वाटप झाल्या यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. राज्यकर्त्यांच्या कोणाच्या तरी इशाऱ्यावर जे अधिकारी कर्मचारी ओबीसीच SC ST ना प्रमाणपत्र काढायचं म्हटलं तर 3-3 महिने लागतात साहेब. आणि यांना 8-8 दिवसात आपल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कशा नोंदी दिल्या यांची सुद्धा निष्पक्षपाती चौकशी होऊन यांच्यावर अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आम्ही वारंवार शासनाला हीच विनंती करत आहोत. आम्ही गरीब भटक्या विमुक्त जमातीमधले आहोत. आमच्या मागं पाठीची काही राजकीय चेहरा नाही. आम्ही शेतकऱ्यांची लेकर आहोत, सामान्य कुटुंबातले आहोत. आणि तुम्हीच आमचे मायबाप आहात. सरकार हे सर्व जाती धर्माचं असतं. सरकार हे मायबाप असतं सर्वांचं. आणि सरकारला सगळी मुलं सारखी असतात. त्यामुळं माझं मत आहे, आमच्या बाबत दुय्यम भूमिका आणि आम्हाला सावत्र लेकरासारखी वागणूक मिळू नये अशी आपणाला आदरणीय गिरीश भाऊंची विनंती आहे. कारण आदरणीय गिरीश भाऊ हे संकट मोचक म्हणून ओळखले जातात. आणि गेल्या 1 वर्षापासून 1 वर्ष होत आलंय ओबीसी समाजावर खूप मोठं संकट आहे साहेब. 2020 पासून ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण हिरावलं गेलंय. त्याकडे सुद्धा राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे. आमचे प्रतिनिधी अनेक ठिकाणी नगरपालिका नगरपंचायत निवडणुका झाल्या, ग्रामपंचायत झाल्या, त्या ठिकाणी सुद्धा आमच्या लोकांना प्रतिनिधित्व करायला मिळालं नाही की काय चाललंय या राज्यामध्ये. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा आणि एका समाजांना रेड कार्पेट घालून त्या समोर आपलं मंत्रिमंडळ लोटांगण घालतोय. आणि आजचा 9वा दिवस आहोत. आमची साधी विचारपूस करायला फक्त आता सावे साहेब आले, पण ते काही अधिकृत नव्हते. मी इथं त्यांच्या समोर सांगतो, अधिकृत शिष्टमंडळ नव्हते साहेब. ते इथले पालकमंत्री संबंधित असल्यामुळे आले. जर अधिकृत असतं तर त्यांच्या सोबत सुद्धा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक हे सर्व असतात. कोणी नव्हतं त्यांच्यासोबत. ते इथले नेते असल्यासारखे इथं आले होते. त्यामुळे आमची तुम्हाला वारंवार विनंती आहे, आम्हाला लेखी द्यावं. तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आणि आम्ही मरेपर्यंत उपोषण करायची आमची तयारी आहे. जर तुम्हाला आमच्या जीवाची कदर नसेल सरकारला तर मरू द्या, जाऊ द्या. ओबीसी समाजासाठी आमच्या दोघांची बळी गेली तरी आम्हाला काही फरक पडत नाही. खूप अन्याय आमच्या घराच्या दारापुढे जाऊन आमच्या डीजे वाजले हो. खूप आम्हाला शिवीगाळ, आम्हाला आमच्या गाड्या फोडफोड, आमच्या लोकांचे घर जाळण्याचं काम ह्या लोकांनी केलं. वाईट अवस्था आहे. आणि कुठं एक माणूस येतो त्यांनी कुठंतरी जाती जातीत भांडणं लावून देऊन ही किती द्वेष आहे. याकडे राज्य सरकारने इतका त्या माणसाचा लाड करणं. आम्ही संविधानिक मार्गाने तो उपोषणाला बसलो आहोत. आणि आमच्याकडे किती वाईट अवस्था आहे महाराष्ट्राची, याच्याकडे कोणी लक्ष द्यायचं. हा माझा तुमच्या सगळ्या राज्य सरकारवर आरोप आहे साहेब. आता तुम्हीच मायबाप आहात, तुम्ही सगळ्या लेकरांना सारखं करावं. आमचं असणारं 29% आरक्षण अबाधित राहील असं आम्हाला लेखी द्यावं. आणि ज्या 54 लाख नोंदी वाटलेल्या आहेत त्या आम्ही रद्द करू. आणि ज्या आमचं सुद्धा लेखी द्यावं. दुसरी गोष्ट, जरांगे म्हणतात आम्ही 80% ओबीसी मध्ये घुसलो आहोत आणि सरकार म्हणतंय ओबीसीला धक्का लागणार नाही. याच्यामधलं सुद्धा आम्हाला काय तफावत आहे हे सुद्धा लिहून द्यावं.
एवढंच आपणास विनंती करतो आणि आमची मागणी लवकरात लवकर आपल्याकडून मान्य होईल ही अपेक्षा ठेवतो. परंतु जोपर्यंत तुम्ही मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम आहोत. धन्यवाद.